आणि होतं कसं, आपल्या भारतीय मार्केटमध्ये निवेश म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली लोक आहेत ज्यांना आपण FII म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ही लोक अशी आहेत ज्यांच्याकडे हजार हजार कोटी रुपये आहेत. ह्यांनी जर का पैसे भारतीय मार्केटमधून काढले तर इनस्टॅबिलिटी येणं, मार्केट पडणं साहजिक आहे. आता समजा मी FII आहे, माझ्याकडे 6-7 हजार करोड आहेत जे मी भारतीय मार्केटमध्ये टाकले आहेत आणि मी बघतोय की इनकमिंग फ्युचरमध्ये इनस्टॅबिलिटी येते, तर मार्केटमधून पैसा काढून मी तो स्टेबल एखाद्या गोष्टीत लावावं असं मला वाटतं. स्टेबल काय आहे? स्टेबल आहे सोनं, स्टेबल आहे डॉलर. म्हणून मार्केटमधून पैसे काढून ही लोक डॉलर आणि सोन्यात पैसे टाकतात. का तर स्टॅबिलिटी पैशाची राहावी. अर्थातच हजारो कोटी रुपये मी नाही लॉस सहन करू शकत. एवढं 1% जरी पडलं तरी मला एवढा मोठा लॉस होतो. त्यामुळे ही लोक म्हणजे FII असतात, हा आपला पैसा काढून घेतात आणि बाकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे अशा वेळेला सोनं महाग होतं, डॉलर महाग होतं, रुपया पडतो आणि शेअर मार्केटसुद्धा इव्हेंच्युअली पडतं. याचा फायदा कोणी घ्यायचा? तर आपल्यासारख्यांनी घ्यायचा. कसं आहे, महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते. म्हणजे जिथे मोठ्या मोठ्यांचं नुकसान होतं ना, बारक्यांनी फायदा घ्यायचा असतो. कसं करायचं? ज्यावेळी फॉल आउट मार्केट होतं त्यावेळी पडलेले शेअर्स विकत घेणं किंवा पडलेल्या मार्केटमध्ये, पडताना मार्केटमध्ये पुट टाकून आपला फायदा करून घेणं, हा आपण हात धुवून घ्यायचा असतो. अशा वेळेला आपला फायदा होतो, आपल्याला स्वस्त शेअर विकत मिळतात, आपले इन्व्हेस्टमेंट चांगली होते आणि याचा म्हणजेच दोन्ही साईडचा मार्केटचा फायदा आपल्याला काढता येतो. पडताना पुटचा आणि हेच मार्केट चढणार तर आहेच, शेवटी मार्केटला जायचं आहे वरच. वर जाताना पुन्हा कॉल साईडने किंवा आपले शेअर्स विकत प्रॉफिट बुक करत 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 आपण दोन्ही साईडने आपला फायदा काढायचा.